नमस्कार, मैं आसमान शाह। महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल अकोला जिले के दौरे पर आए थे, जहां वो कई कार्यक्रमों में शामिल हुए। जिले में विकास कार्यों का जायजा लिया। वहीं इस मौके पर शिवसेना ठाकरे गुट के विधायक नितिन देशमुख ने जिले में किसानों के मुद्दों को लेकर राधाकृष्ण विखे पाटिल को अवगत कराया। जिस प्रकार से सोयाबीन की खेती किसानों की बर्बाद हुई है, उस पर नितिन देशमुख ने प्रकाश डाला, जिसमें वो पौधा लेकर मंत्री के सामने अपनी बातें रखी। भारतीय राजनीति में इस प्रकार का दृश्य बहुत कम देखा गया है, जब क्षेत्रीय विधायक अपने क्षेत्र की जनता की परेशानियों को इतनी बारीकी से कैबिनेट मंत्री के सामने रख रहा हो। इस मौके पर नितिन देशमुख ने कहा कि जिले का किसान बदहाल है, उसकी परेशानियों को दूर करने के लिए मंत्री से मुलाकात की। पालकमंत्री इथं आले आणि आम्ही जे वांजोटं सोयाबीन होतं, ज्याला शेंग नव्हती, ते सोयाबीन देऊन आम्ही पालकमंत्र्यांना स्वागत केलं की हे सोयाबीन बघा शेतकऱ्याचं कसं आहे, आणि पालकमंत्र्यांनी सविस्तर शेतकऱ्याचं म्हणणं आज ऐकून घेतलं। परंतु विम्याच्या संदर्भात जे आमच्या मागण्या होत्या 2023 आणि 2023 ची मागणी की जो 2024चा शासन निर्णय सांगतात, तो शासन निर्णय नंतर आला आणि 2000 अद्यापर्यंत मिळाली नाही। आणि सध्याच्या शेतकरी 2024च्या सोयाबीनच्या संदर्भात आणि पिकाच्या संदर्भात आम्ही जे सोयाबीन दाखवलं, त्या सोयाबीनला एक शेंग नाही। आम्ही पालकमंत्री महोदयांना हीच विनंती केली की शेतकऱ्याला या सोयाबीनचं उत्पन्न झिरो उत्पन्न आहे, आणि झिरो उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला विम्याच्या संदर्भात किती दिवसात मदत मिळायला पाहिजे। तर तिथं कृषी आयुक्त, आपले अमरावतीचे कृषी आयुक्त होते, त्यांनी सांगितलं की 15 दिवसाच्या आत मदत मिळायला पाहिजे। मग 15 दिवसाच्या आत विम्याच्या संदर्भात 15 दिवसात शेतकऱ्याला मदत मिळायला पाहिजे, कारण की त्याची पीक पाहणी अहवाल कुठून करतील, पीक कापणी अहवाल, कारण की त्या पिकाला सोयाबीनच नाही, सोयाबीनला शेंगच नाही, त्याच्यामुळे कापणी अहवाल कुठून घेतील। म्हणून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला विम्याचे पैसे देण्यात यावे। त्या संदर्भात पालकमंत्री महोदयांनी 26 तारखेला एक बैठक बोलायची अशी आम्हाला सांगितलं, आणि 26 तारखेला नाशिकला का शिर्डीला जे बैठक बोलावतील, त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या जिल्ह्यातले काही शेतकरी 5-6 शेतकरी व आम्ही त्या बैठकीला उपस्थित राहू। त्यांनी विमा कंपनीसोबत बैठकीला बोलावलं। वहीं कैबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने आश्वासन दिया है कि जल्द ही जिले में किसानों की परेशानियों को दूर किया जाएगा, किसानों की मांगों पर विचार किया जाएगा। त्या गावाला मी भेट दिली आणि त्यावेळी मी काही शेतकऱ्यांच्या शेतावर पाहिलं की याच्यामध्ये यावर्षी पूर्णतः म्हणजे सोयाबीन तो डॅमेज झालेला आहे, 100% त्याला कुठल्या प्रकारची शेंगा नाही आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 1,90,000 हेक्टरवर त्या संदर्भातलं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे। मी आजच जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला NDRFच्या प्रमाणात मदत मिळेल, आणि यावर्षी संकट मोठं आहे शेतकऱ्यावर। दुसरा जो मुद्दा होता तो शेतकऱ्यांना या पार्श्वभूमीवर पीक विमा मिळणार की नाही, विम्याचे निकष आणि यावर्षीची आज साधारण परिस्थिती अतिशय म्हणजे आपण दुष्काळ पडल्यानंतर मग आवर्षांमध्ये उत्पादन कमी होतं असं आपण म्हणतो आहे। इथं पावसाचे निकष जे आहेत 109% पाऊस झालेला आहे, तो ते निकषात बसत नाही असं विमा कंपनीचं म्हणणं आहे। पण नुकसान शेतकऱ्या 100% झालं याच्यात काही दुमत नाही आहे। सर्वेक्षण झालेलं आहे, 100% नुकसान झालं आहे। म्हणून मी मला वाटतं 25 किंवा 26 तारखेला कृषी आयुक्त जमलं कृषी मंत्र्यांना विनंती करतो, विमा कंपनी अधिकारी जे आहेत त्यांना बोलावतो की याच्यात शेतकऱ्याला विमा कंपनी जबाबदारी काय, मग तर त्यांना कशी मदत शेतकऱ्याला होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू।